नमस्कार. मी अजिंक्य गणेश पाचरकर, सामाजिक अधिकारी, नियोजन विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत सध्याच्या घडीला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे. या योजनेचं स्वरूप, या योजनेची पात्रता, या योजनेचे लाभार्थी याची माहिती मला आज या व्हिडिओमधून देणार आहे. तर सर्वप्रथम या योजनेचं स्वरूप असं असणार आहे की ह्या योजनेअंतर्गत जी महिला पात्र ठरणार आहे तिला डीबीटीद्वारे दर महिन्याला 1,500 रुपये शासनाकडून मिळणार आहे. या योजनेचे लाभार्थी कोण असणार आहेत तर 21 ते 65 या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या योजनेच्या लाभार्थी असणार आहेत. या योजनेची पात्रता अशी आहे, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील एक अविवाहित महिला, किमान वयाची 21 वर्ष पूर्ण आणि कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ मिळणार आहे. लाभार्थ्याचे स्वतःचे आधार कार्ड लिंक असलेले बँक खाते आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे, ही या योजनेची पात्रता आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे: 1. आधार कार्ड. ज्या अर्जामध्ये आधार कार्ड प्रमाणे नाव नमूद करणे आवश्यक आहे. जेव्हा आपण अर्ज भरतो योजनेचा त्यामध्ये आधार कार्डनुसार नाव भरणे गरजेचं आहे. अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाइल सर्टिफिकेट, ते जर नसेल तुमच्याकडे तर 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही एक. महिलेचा जन्म जर परराज्यात झाला असेल तर तर त्याच्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाइल यापैकी कोणतेही एक. वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. त्यात पण 2 कंडिशन आहेत. एक, पिवळी अथवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. शुभ्र म्हणजे व्हाईट शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतेही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे, जे आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालयातून प्राप्त होते ते. 5वं आहे अर्जदाराचं हमीपत्र. हमीपत्र आपण हे फॉर्म जेव्हा भरतो ऑनलाईन किंवा ऑफलाईन, त्याच्यामध्ये हमीपत्र आहे ते आपल्याला भरून द्यायचं आहे अर्जदाराला. बँक खात्याचा तपशील म्हणजे ज्या लाभार्थ्याचं बँक खात्यामध्ये ज्या बँकेत अकाउंट आहे त्याचा संपूर्ण तपशील सुद्धा सोबत जोडणं आवश्यक आहे. अर्जदाराचा फोटो, लाभार्थी महिला जी कोणी असेल तिचा फोटो हा सद्यस्थितीला म्हणजे नवीनतम फोटो असणं आवश्यक आहे. तर ह्या योजनेमध्ये अपात्र सुद्धा ठरणार आहेत. तर अपात्र कोण ठरणार आहेत तर ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे अशा कुटुंबांना किंवा अशा महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, इन्कम टॅक्स पेअर असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. त्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम सरकारी कर्मचारी, उपक्रम, मंडळ, भारत सरकार, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे अशा कर्मचाऱ्यांच्या घरांमध्ये कुटुंबात राहणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळणार नाहीये. 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले, बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार किंवा कंत्राटी कर्मचारी हे या योजनेसाठी पात्र ठरणार आहे. सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा दरमहा 1,500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल, म्हणजे शासनामार्फत लागू करण्यात आलेली योजना त्यामधून त्यांना पेन्शन अथवा इतर कोणत्याही प्रकारचा लाभ मिळत असेल शासनाच्या योजनेचा, तर अशा महिला 1,500 पर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान माजी खासदार किंवा आमदार आहे अशा महिलांना सुद्धा मिळणार नाहीये. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य आहेत यांना सुद्धा याचा लाभ मिळणार नाही. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे अशा कुटुंबातील महिलांना सुद्धा याचा लाभ मिळणार नाही. तर हे सर्व आवश्यक कागदपत्र, यातील पात्रता आणि अपात्रता याच्यामध्ये पूर्णतः व्यवस्थित मेन्शन केलेली आहे. तर हे अर्ज आपण स्वीकारणार कसे आहोत तर हे अर्ज आहेत 2 पद्धतीने स्वीकारणार. एक ऑनलाईन पद्धत आहे, दुसरी आहे ऑफलाईन पद्धत.
ऑनलाईन पद्धतीमध्ये आपण जे काय अर्ज स्वीकारणार आहोत ते नारी शक्ती दूत ॲप याच्या मार्फत आपण स्वीकारणार आहोत. यासाठी शासनाने एक वेगळं ॲप जनरेट केलेलं आहे. त्या ॲप मार्फत आपण ते स्वीकारणार आहोत. त्याचप्रमाणे पोर्टल सुद्धा आहे, पोर्टलवर सुद्धा आपण ॲप स्वीकारणार आहोत. आणि ऑफलाईन अर्ज जे आहेत, ऑफलाईन अर्ज आपण आपल्या म्हणजे जर आपण ग्रामीण भागात असू तर आपल्याकडे अंगणवाडी सेविका असतात, पर्यवेक्षिका असतात, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक, समूह संसाधन व्यक्ती, CRP आशा सेविका यांच्याकडे स्वीकारणार आहोत. तसेच शहरामध्ये जर लाभार्थी राहत असेल तर शहरामध्ये सुद्धा अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र आणि वॉर्ड मधील अधिकारी, म्हणजे जर मुंबई महानगरपालिकेचा विचार केला तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे नियुक्त करण्यात आलेला कर्मचारी वृंद यांच्या मार्फत ते स्वीकारले जाणार आहेत. हे अर्ज स्वीकारण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यायची गरज नाहीये. ऑफलाईन तथा ऑनलाईन या दोन्हीमध्ये कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारण्यात येणार नाही. संपूर्णतः मोफत अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.